नमस्कार मैत्रिणी. माझ्यातली मी या ग्रुप तर्फे आजच्या महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खर तर आजचा दिवस हा आपला असा खास सगळ्या महिलांचा खासच दिवस आहे. म्हणजे एक दिवस महिला दिवस साजरा करणं, एक दिवस तिचा सन्मान, तिचा सत्कार करणं, तिला पुरस्कृत करणं आणि तिचं कौतुक करणं हे एक दिवसापुरतं मर्यादित नाहीये ते. तर ते रोजचा दिवस तिचा हा खास असतो. एक गृहिणी म्हणून किंवा एक करिअर करणारी महिला असो, तर प्रत्येकीसाठी तिचा दिवस हा महिला दिवसच असतो. तो तिचाच असतो आणि एकदम तो खास असतो. तर आजच्या आपल्या माझ्यातली मी या ग्रुप या चर्चासत्रामध्ये तिच्या स्वातंत्र्याची व्याख्या या विषयावरती आपण चर्चासत्र घेत आहोत. आणि आपल्या या चर्चासत्रामध्ये आपल्या लेखिका मैत्रिणी तिथे सहभागी झालेल्या आहेत. तर आपल्या लेखिकेची मी ओळख करून देते. तर आपली लेखिका मैत्रीण रुपाली हंबर्डे, दीपाली जाधव आहेत आणि स्वाती बालोकर देशपांडे आणि डॉक्टर नीता येत आहेत ते थोड्या वेळात ते आपल्याला जॉईन होतील. तर स्त्री स्वातंत्र्य याच्याबद्दल किंवा स्त्री स्वातंत्र्य ही गोष्ट अशी आहे की त्याच्याबद्दल वर्षानुवर्ष तिची लढाई चालू आहे. तिच्या अस्तित्वासाठी, तिच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी ती आज पण धडपडते आहे. म्हणजे अगदी स्वातंत्र्योत्तर पूर्व काळापासून ते आजतागत म्हणजे स्वातंत्र्याला जवळजवळ 74 वर्ष पूर्ण झाली. आजपर्यंत ती फक्त लढतेच आहे, झगडते आहे तिच्या हक्क अधिकारासाठी. त्यामुळे तिचं स्वातंत्र्य हे म्हणावं तितकं ती स्वतंत्र झाली का, खरंच ती मुक्त आहे का आणि मोकळेपणाने श्वास घेते हे पाहायचं ठरवलं तर काही ठिकाणी अजूनच आहे तशी परिस्थिती आहे. तिच्या जीवनामध्ये काही फरक पडलेला नाही. ही बिकट परिस्थिती आजही आहे खेडोपाड्यामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा तिच्या स्वातंत्र्याची गळचेपी केली. तर आपण याच विषयावरती आज संवाद साधणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहत असाल हा लाईव्ह शो, तर तुमचे मत, कमेंट, तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये नक्की लिहा. तर मला पहिलं स्वातीला विचारायला आवडेल की स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजे काय? म्हणजे व्यक्ती परिस्थिती बदलत मग तू काय सांगशील की स्त्री स्वातंत्र्य म्हणजे? नमस्कार संगीता. नमस्कार. ऍक्च्युली स्वातंत्र्याची एक व्याख्या असू शकते, पण स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या जशी तू म्हणतेस की व्यक्ती परत्वे बदलते. स्वातंत्र्य या एकाच शब्दाला जर आपण घेतलं तर त्याची राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक त्याच्या सगळ्या वेगवेगळ्या व्याख्या होऊ शकतात. त्यात आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्या इच्छेप्रमाणे जगणं ही एक कॉमन स्वातंत्र्याची व्याख्या आहे. कोणाच्या नियंत्रणात न राहता, कुणाच्या दबावात न राहता. मग कुठे तो दबाव गरजेचा आहे, कुठे नाही आहे, ते प्रत्येकीच्या आयुष्यात त्याचं वेगळं स्थान आहे. पण स्वतंत्र म्हणजे तुझी इच्छा आणि तुझी आवड जपली गेली पाहिजे, तुझ्यावरती कुणाचं नियंत्रण नसावं. बरोबर. असं मला वाटतं. दीपाली, ते काय सांगाल? स्वातंत्र्य म्हटल्यानंतर स्त्री ही कितीही ठरवलं स्वतंत्र व्हावं तरी सुद्धा समाजामध्ये, आज माझं वय 65 आहे, या 65 वर्षामध्ये स्त्री झगडतीच आहे, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतीये. पण समाज हा पुरुष प्रधान असल्यामुळे कुठेतरी तिला डावललं जातंय आजही. आणि ते डावललं जाऊ नये, एक तिला स्वतःचा आत्मसन्मान मिळावा, आणि तो जर तिला मिळाला ना तर ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र असते. आणि तो जर तिला मिळाला ना तर ती स्त्री म्हणजे जननी आहे, जन्माला घालते ती आई. तिच्यामध्ये ममता निसर्गानेच एवढी भरलेली आहे की ती ममता विसरू शकत नाही. आणि मग काय आहे की त्या स्वातंत्र्य, तिला जो सन्मान दिला
तर तिची ममता सतत जागृत आहे. ती कधीही कुणालाही न दुखवता तिचं अस्तित्व राखून ती सगळ्यांना धरून चालू शकते आणि जेव्हा ती अशी धरून चालते तेव्हा ती स्वतंत्र असते, कारण तिच्या मतांनाही खूप मोठा आदर मिळालेला असतो समोरून. बरोबर. आणि जेव्हा हा आदर मिळतो तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असते, स्वतंत्र झालेली असते, असं मला वाटतं. बरोबर. रुपाली, तुझं मत काय? रुपाली, आवाज ऐकू येतोय? माईक बंद आहे रुपाली तुझा. रुपाली, ठीक आहे. म्हणजे स्त्री स्वातंत्र्य म्हणजे तिला म्हणजे नमस्कार. दोघं आपण व्याख्या केली तर तिच्या मनासारखं तिला जगू देणं म्हणजे तिचं स्वातंत्र्य असं नाही. बरोबर. त्याच्यामध्ये मात्र परत वेगवेगळ्या स्तरावरती हा प्रत्येक व्यक्तीगणे ही स्वातंत्र्याची व्याख्या बदलत जाते. त्यातल्या त्यात आपल्याकडे पुरुष सत्ता कलिताई म्हटल्यातच की पुरुष सत्ताक पद्धती आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे स्त्रीच्या स्वातंत्र्याचे किंवा तिच्या वागण्याचे संपूर्ण तिच्या आयुष्याचे दोर ही पुरुषाच्या हाती. त्यामुळे अशा कित्येक स्त्रिया आहेत की ज्या अगदी स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा पुरुषाच्या गुलामीतच अजून जगत आहेत. काही मोजक्या स्त्रिया आहेत की ज्या स्वातंत्र्यपणे किंवा मुक्तपणे मोकळा श्वास घेत आहेत. तर पूर्वापार आणि कारण ऐतिहासिक संदर्भ जर बघितले तर स्वातंत्र्याच्या चळवळीत सुद्धा स्त्रिया होत्या. बऱ्याचशा सती प्रथा आहेत किंवा बालविवाह किंवा शिक्षणाचा किंवा मतदानाचा हक्क असते. याच्यामध्ये इतिहासकालीन स्त्रियांनी सुद्धा सहभाग दाखवला होता. तर असे ऐतिहासिक संदर्भ अजून बरेचसेच आहेत. स्वाती, याबद्दल काय सांगशील? मला मुळात असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी पुरुषच स्त्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेतो असं मला नाही वाटत. असं नाही. कितीतरी ठिकाणी स्त्रिया स्त्रियांच्या पायामध्ये बेड्या टाकतात, त्याच बरोबर. त्यांची प्रगती अडवतात. आता जेव्हा सासू सुनांचे भांडण होतात तेव्हा सासू स्त्रीच असते, पण ती त्यावेळेला हे विसरून जाते की तिला पण केव्हा तरी स्वातंत्र्य हवं होतं, तिला नाही मिळालं म्हणून ती सुनेला नाही देणार. प्रत्येक वेळेस तो हा नवराच किंवा सासराच. तुम्ही बाकीच्या काही गोष्टी ते पहा, सासऱ्यांच्या विरुद्ध खूप कमी गोष्टी असतात, पण सासूच्या विरुद्ध खूप असतात. म्हणजे पुरुष हा इतकं नाही डोकं घालत स्त्रीला हे करण्यासाठी. आपण जनरलाइज नाही करू शकत, त्याच्यात अपवाद सुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येक हं, वेळेला पुरुषच बंधन घालतो असं नाही. जुन्या काळात जर आपण पाहिलं तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंची जी जोडी होती, त्या ज्योतिबांनी सावित्रीला तयार केलं म्हणून आपण सावित्रीच्या लेकी आज अभिमानाने इतकं मॉडर्न होऊन बोलू शकतोय ऑनलाईन. बरोबर. तर आपलं स्त्री शिक्षणाचं जे श्रेय आहे, त्यांनी बायकोला नसतं शिकवलं, त्यांनी भरीस पाडलं नसतं तिला शिकायलाच, तर कदाचित तिने इतकी मोठी चळवळ उभी केली नसती. केलं नसते. म्हणजे हा स्त्रियांच्या मुक्तीसाठी तू सतीप्रथा घे किंवा तू विधवा पुनर्विवाह घे. रानडे होते, न्यायाधीश रानडे होते. हा अं, त्याच्यानंतर ज्योतिबा फुले होते, कर्वे होते. त्यावेळेला किती सत्यशोधक समाजात ते किंवा आर्य समाजाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा हे पुनर्विवाह किंवा बालविधवा आणि बाल आणि जरठ विवाह तो जो होता, हे सगळं थांबवण्यासाठी इतक्या पुरुषांनी मेहनत केली आहे. त्यांनी स्त्रीला दाखवून दिलं की बाबा तुला मुक्त होण्याची गरज आहे, तू का अशी गुलामासारखे राहतेस. तर सुरुवातीला बरोबर. बऱ्याच या चळवळींमध्ये या प्रथा रोखण्यामध्ये किंवा कायदे बनवून घेण्यामध्ये स्त्रिया खूप कमी पुढे होत्या. पुरुषांनीच त्यांना ती म्हणजे हे दाखवली, त्यांना स्वातंत्र्याची चव दाखवली. त्यानंतर हा स्त्रिया पुढे आल्या, मग तो ओघ थांबत नाही आता. त्यामुळे शहरामध्ये आपण खेड्यामधली कल्पना नाही करू शकत. पण हम्म मला असं म्हणायचंय की ह्या सुधारणेमध्ये जितका स्त्रियांनी पुन्हा वेग पकडला, पण तो वेग देण्यासाठी जी रस्ता मोकळा केला, त्यात स्त्रियांनी इतकेच पुरुषांची सुद्धा कष्ट आहेत. त्यामुळे आपण त्यांची ऋणी राहावं या बाबतीत. हा स्वाती, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण दीपाली ताई, मला सांगा की स्वातीचं म्हणणं खरंच 100% चित्र आपल्याला दिसतं का समाजामध्ये की पुरुष स्त्रीला तिचं जे काही तिचं कर्तृत्व आहे किंवा समजा नोकरी आहे ते करण्यासाठी तो तिला पूर्ण स्वातंत्र्य देतो किंवा तिथे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तो तिला देतो. का एक स्त्री म्हणजे जशी की घरातली सासू ती तिला पारतंत्र्य ठेवते? काय सांग? बरोबर आहे हे, कारण
अगदी सगळ्यात म्हणजे फुल्यांच्या आधी सुद्धा हिराबाई शिंदे म्हणून आपल्या बुलढाण्याची एक स्त्री 4 हम्म मुलांच्या पाठीवर जन्माला आलेली, पण हम्म ती वडिलांनी मुलासारखी वाढवली, मुलीसारखी हा नाही. मुलीला लग्न करायचं नाही म्हटल्यावर घरजावई आणला. त्या हम्म काळामध्ये 1881-82 ची असेल आणि फुले त्यावेळेला त्या शिंद्यांचे पेक्षा लहान असतील वयाने, पण तेव्हा फुले पण त्यांच्या आयुष्यात आले. शिंदेबाईंच्या, हिराबाई शिंदे ज्या होत्या त्या. आणि हे त्यांनी करण्यासाठी स्त्री आणि स्वातंत्र्य दिलं पुरुष किंवा अ, किती निर्णय घ्यायचे. स्त्री आणि पुरुष स्वतंत्र आहेत असं त्या हिराबाई शिंदेंनी पुस्तक लिहिलं. त्या कॉपी लिहिलं आज हा सगळ्या गेलेल्या आहेत. पण मला एक गोष्ट अशी प्रकर्षाने जाणवली, की लग्न झाल्यानंतर सासू जेव्हा सासरी येते, तशी सून पण दुसऱ्याच घरातनं आलेली असते. म्हणजे हा ऍक्च्युली पाहाल तर दोन्ही वृक्ष दुसऱ्याच्या जमिनीतनं उपटून रुजवलेले असतात. म्हणजे अनुभव असतो सासूला पण, की आपण कसं काढलंय. पण सासू सुनेला तसं वागू देत नाही. मी जो त्रास काढलाय तो तुला सुद्धा काढावाच लागेल. ही जी बाईची वृत्ती आहे, ती आपल्याच मुलीला खाली खेचणं, ही फार घातक आहे. मग तेवढे पुरुष घातक आहेत असं मला वाटत नाही. कारण ते प्रोत्साहनच देतात. काही घरांमध्ये आहे पण, की नाही देत पुरुष. पण हा सगळीकडे सरसकट तसं म्हणता येणार नाही. म्हणजे 60% पुरुष जर तुम्हाला हे देत असतील, प्रोत्साहन देत असतील, तर 40% पुरुष हे मागे खेचतात आणि 70% बाया स्त्रीला मागे खेचतात. तिथे 30%च बाया सपोर्ट करतात सुनेला, की नाही बाई जा तू, बरोबर मोकळा श्वास घे. हे म्हणणाऱ्या फार थोड्या स्त्रिया असतात. असं माझं प्रामाणिक मत आहे. एकच मिनिट नेटचा थोडा प्रॉब्लेम होता. हा थोडा नेटचा इश्यू होतोय त्यामुळे डिस्टर्बन्स आला. आता दीपाली ताईंनी जसं मत ते सांगितलं, पण आता आजच्या या आधुनिक जगामध्ये कुटुंब आणि समाज याचा प्रभाव कितपत होतो तिच्या स्वातंत्र्यावर. प्रवाह काय? प्रभाव कितपत आहे. प्रभाव आता तसं पाहिलं तर स्त्रीनी खूप साऱ्या क्षेत्रामध्ये आघाडी मिळवलेली आहे आणि ती अशी सहजासहजी मागे फिरणारी नाही. हम्म. आणि प्रभाव म्हणाल तर घरामधनं थोडा जरी सपोर्ट मिळाला ना, तर ती सगळं घर आणि आपली जी काही तिची अचिव्हमेंट आहे, ती दोन्हीही हा चांगल्या थडीवर सांभाळते, असं माझं मत आहे. कारण मी सुद्धा खूप लहान वयामध्ये बाहेर 29व्या वर्षी शिकायला बाहेर पडले. त्याच्यानंतर शिकले, त्याच्यानंतर मी पुढच्या गोष्टी केल्या. त्यामुळे एक सपोर्ट आणि एक कुणाचा तरी पुढे नेण्याचा एक हे जर मिळाला तिला घरातनं सपोर्टचा एक बोट, की नाही बुवा तू जा पुढे मी आहे. त्या हा ह्याच्यावर ती आकाश सुद्धा गवसणी घालायला ती तयार असते आणि त्याच्यात तिचं कुठेही स्वतःची जबाबदारी टाळत नाही. बरोबर. तर तू काय सांगशील म्हणजे कुटुंब आणि समाज या दोन्हीचा हो प्रभाव तिच्या म्हणजे स्वातंत्र्यावर दिसून येतो. हो स्त्रीचं जे ना तुम्ही जुन्या काळातला जर विचार केला
तर त्यावेळी स्त्री मानसिकतेने इतकी गुलाम होती की तिला दासी बनण्यात आनंद होता. कुणीतरी आपल्याला म्हणजे हा वडिलांनी लहानपणी कंट्रोल करावं, नंतर सगळं नवऱ्याला विचारून करावं आणि म्हातारपणी मुलाच्या कंट्रोलमध्ये राहावं. म्हणजे एक बरोबर. पुरुष तिला सतत सोबत हवा आहे, जो तिला कंट्रोल करेल. त्यातच ती हा जीवनाचं आपलं धन्यता मानायची. त्यात विद्रोही एखाद दुसरे अपवाद असतील, पण समाज काय म्हणेल, हे चालतं, हे चालत नाही. ह्या चौकटीमध्ये ती इतकी फसलेली होती, की तिला निघायला त्यातून बरेच वर्ष झाले. हा लागले. मग आता जेव्हा एक-एक म्हणजे सुनीता विलियम्स पासून पेट्रोल पंपवरती काम करणाऱ्या मुलीपर्यंत, रात्री हॉटेलमध्ये वेटरचं काम करणाऱ्यापासून कुठलीतरी ॲपे ऑटो चालवणाऱ्या स्त्रीपर्यंत, जेव्हा एक-एक वेगळी स्त्री बाहेर पडते आणि मग तेव्हा आपण जर विचार केला, तर आपल्या इतिहासातल्या कितीतरी राण्या पतीच्या निधनानंतर त्यांनी खूपच व्यवस्थित आणि करारीपणानं राज्य चालवलंय. मग ती रुद्रम्मा असेल, ती झांसी की राणी असेल, ती चांद बीबी असेल, ती अजून इतिहासातल्या जेवढ्या पण आहे, आपल्या तारा राणी आहेत. तुम्ही उदाहरणं घ्या, की पुरुषाचा पाठिंबा नसताना देखील तिला वाट मिळाली. म्हणजे नदीसारखी ती, तिला तुम्ही एकीकडे अडवलं, ती दुसरीकडून निघते, दुसरीकडून अडवलं, तिसरीकडून आणि जर तिला मोकळं सोडलं, तर मग ती धबधब्यासारखी कोसळते. ती आपलं सगळं झोकून देते. हे असं स्त्रीने दाखवलेलं बरोबर. आहे. मग तिने आपली आपली बाजू जर तिने क्लिअर केली, समाजामध्ये हा आपलं एक स्थान बनवलं, तर समाज पण तिला सलाम करणार. कुटुंबात तिने जर आपलं मत क्लिअर व्यक्त केलं, की काहीही डिस्टर्ब न करता मी हे करू इच्छिते. तर आजकालच्या पुष्कळ आधुनिक कुटुंबात नवऱ्याचा सपोर्ट, मुलांचे सपोर्ट, काही ठिकाणी जर नवऱ्याचं नसेल, तर मुलं थोडी मोठी झाली, की ते आईला म्हणतात, "आई तू बाहेर पड." तर त्यामुळे हा बरोबर. सगळा दृष्टिकोन बदलतो आहे. म्हणजे जुनं आपण जे पाहत होतो, ते तसंच कन्झर्व्हेटिव्ह राहिलं नाही. किमान शहरात तरी. हा खेड्यामध्ये किमान तो विचार रुजतो आहे. विद्रोह अजून त्या वेळेपर्यंत येत नाहीत बायका. पण शहरामध्ये शिकलेल्या मुली तर मात्र त्यांनी आपल्या सगळ्या म्हणजे हे तोडून त्या बाहेर पडतात, की काही फरक पडत नाही. मला जमेल, मला जमणार नाही, मला करायचंच आहे. त्यामुळे त्या बदलू शकतायत आता. तर काय बरोबर. म्हणतात त्याला आपण सकारात्मक परिस्थिती आहे, असं मला वाटतं. आता याच अनुषंगाने समजा आधुनिकीकरण आणि आपण स्त्री स्वातंत्र्यावर बोलतोय. तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये मग त्याचे कपडे आले, तिथं राहणीमान आलं, किंवा तिथं शिक्षण आलं. याच्यावरती पण तिथं स्वातंत्र्य अवलंबून असतं का? शिक्षणाच्या ह्याच्यात आता मुली खूप पुढे गेलेल्या आहेत. कारण इंटरनेटमुळे त्यांना खूप मोठं क्षितिज ओपन झालेलं आहे. आपल्या वेळेत हो. म्हणजे आमच्या वेळेला आम्हाला ह्या गोष्टी माहीतही नव्हत्या, की ह्याच्यानंतर हे शिकायचंय, त्याच्यानंतर ते शिकायचंय. पण हं. आताच्या मुलींना हे सगळं माहिती आहे, की कुठल्या फील्डमध्ये गेलं तर कुठल्या फील्डमध्ये पुढे काय आहे, काय नाही, हे सगळं मुलींना माहिती आहे आणि आज मुळात त्यांना डिसिजन घ्यायची पॉवर त्यांच्याकडे हो, आहे. आलेली आहे. ती नाही म्हणजे त्या ठणकावून सांगू शकतात, की "नाही पप्पा, नाही आई, आम्हाला हे नाही करायचंय, आम्हाला आता हे करायचंय. पुढे जाऊन आम्हाला ह्याच्यामध्ये करिअर खूप आहे, आम्ही करू शकतो." आणि खरंय ते, की त्यांनी ते करावं. त्यांचे कपडे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असतो. पण आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामधले जे काही थोडेफार नियम आहेत, ते पाळले नाहीत, तर तेच तिच्या गळ्यातला फासही व्हायला वेळ लागत नाही. बघा. असं बरोबर. माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे पण आजकाल आपण समाजाला हा हो, बोला. बोल. समाजाला ज्या समाजात राहतो ना, त्याला पूर्णपणे डावलून चालत नाही. हं. भीक घालू नका. त्याला भीकही घालू नका. मी म्हणणार नाही, की स्त्रीचं स्वातंत्र्य तिने कमी करावं. तिने योग्य ते कपडे घालावे, योग्य तसं राहावं, की जिथून छोटीशी फट सुद्धा नाही राहिली पाहिजे, की तिथून कोणाला आत घुसता आलं पाहिजे. एवढी बरोबर. तिने सक्षमता दाखवलीच पाहिजे. असं माझं प्रामाणिक मत आहे. पण आज या समाजात याच गोष्टीवरून गदारोळ होतो, की मुलींच्यावरती बोट दाखवलं जातं. तुम्ही नवीन-नवीन फॅशनचे कपडे घालता, किंवा टाईट कपडे घालता, तेच वापरता. याच्यामुळं पुरुषाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्याच्यातला मग ही विकृती आहे. त्याची ही विकृती आहे वासना टळवली पुरुषांची. जाते. हं?
त्यामुळे अत्याचार विकृती आहे घडतात. पुरुषांची. हा त्यामुळे आताच्या जगात जर तुम्ही आत्ताचं वातावरण जर बघितलं तर ते पूर्णपणे गढूळ आहे. म्हणजे माझं असं मत आहे की मुलीने चिखलात दगड किंवा पाण्यात दगड मारून गाळ उठणारच आहे. तो शांत बरोबर. व्हायला पाहिजे. पण तो गाळ जो आहे ना तो आता विकृत झालेला आहे. तो शांत व्हायच्या मार्गावरच नाही आहे. मग जर तो शांत होणार नाही आहे तर आपल्याला आपला मार्ग बदलायला पाहिजे. कारण आपण बदलायला समाजाला नाही बदलू शकत. आपण आपल्याला बदलू शकतो कारण ते आपल्या हातात आहे. समाज आपल्या हातात नाहीये आणि समोरचा विकृत आहे हे जर दिसत असेल तर त्यातून आपलं संरक्षण कसं करायचं हे प्रत्येक स्त्रीला जमलं पाहिजे. आणि कपडे बरोबर. आणि हे जर म्हणाल तुम्ही तर निसर्गाचा नियम आहे, दाणा टाकला तर पक्षी येतोच. दाणा बरोबर. नाही टाकला तर पक्षी येणारच पक्षी नाही. येणार. छान उदाहरण. हा माझा स्वतःचा म्हणजे हे मत आहे माझं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वातंत्र्य उपभोगलंच पाहिजे. पण ते एका ठराविक मर्यादेत राहून की ज्याच्यामुळे आपल्याला हानी नाही झाली पाहिजे. कारण हानी झाली तर ती काय होते, स्त्रीची हानी आहे. हा तिला बोल लावले जातात. त्यावेळेला समाजातल्या स्त्रिया सुद्धा तिच्या बरोबर उभ्या राहत नाहीत. बरोबर. त्या सुद्धा म्हणतात तिने वाईट कपडे घातले होते, तिने वाईट हे केलं, तिने छातीवरचा पदर खाली केला म्हणून हे घडलं, हे म्हणणारी सगळ्यात पहिली स्त्री आहे. स्त्रीच असते. म्हणून त्याच स्त्रीने जिच्यावर हे बितू नये वाटत असेल तिने स्वतःचं संरक्षण हे केलंच पाहिजे आणि ते तिने शिकून घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे बरोबर. की समोरच्याला आपण स्वाती, कसं विरोध करणार आहे. दीपाली 2 मिनिटं तुम्हाला सांगते. स्वाती, आता आपण बोलतो आहोत की स्त्री माझ्या मुलींनी वापरायचे कपडे, एक कपडे वापरावरून तिच्या जीवनशैलीवरून तिच्या स्वातंत्र्य किंवा जगण्यावरून समाज तिथे बोलला की त्याच्यामुळे त्याच्यावरती बलात्काराचे प्रकार होतात. तर हे खरं आहे का? नाही नाही, माझा पूर्ण विश्वास नाही या गोष्टीवरती. जसं दीपाताई म्हणतात तसं ठीक आहे की कपडे कपडे ज्याचे त्याचे मत आहे. ठीक आहे, याच्यावरून खूप म्हणजे आता मी जर स्त्रीच्या साईडनं बोलले तर वेगळ्या कमेंट येतील, स्त्रीच्या विरुद्ध बोलले तर वेगळ्या कमेंट येतील. त्यामुळे तुमचा बरोबर. करारीपणा, तुमचं व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे की समोरचा धजला नाही पाहिजे. मग ते व्यक्तिमत्व तुम्ही बोलण्यात ठेवतात, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये ठेवता. तुम्हाला नको म्हणता येतं, तुम्हाला नाही म्हणता येतं, तुम्हाला त्याची जागा दाखवता येते. इथे असतं. आणि हे फक्त कपड्यांचं जर असतं तर मग 4 आणि 5 वर्षाच्या, 2 वर्षाच्या मुलींवरती किंवा 60 वर्षांच्या वरच्या स्त्रियांवरती झाले. बलात्कार झाले नसते अत्याचार झाले किंवा नसते. खेड्यात बरोबर. ओळखीच्या लोकांवरती झाले. अनोळखी लोक नसतात ते. खूपदा ज्या घटना दाबल्या जातात, तर त्या ओळखीचेच लोक असतात जे नजर ठेवून असतात. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ती विकृती असते. ते स्त्री लंपट बरोबर. असते. पण त्यांना तसं म्हणून आपण अश्लील वाटतील या लिमिट पर्यंत कपडे स्त्रियांनी घालू नये. आपले आणि अजून एका याच्यामध्ये चर्चासत्रात मी हे म्हणाले होते, की मुलांनी पराठे आणि मुलींनी कराटे शिकलेच पाहिजेत. म्हणजे बरोबर. तुम्हाला कोणीतरी येऊन वाचवेल आणि पुराण काळामध्ये कृष्णाने वाचवलं होतं म्हणून आता कोणी कृष्ण नाही येणार. त्याला नाही जमाना येणार. गेला. त्यामुळे तुम्ही किमान 1-2 पुरुषांशी स्वतः लढू शकाल. इतकं तर या मुलींनी, कारण यांची रात्रीच्या ड्युट्या असतात. अर्ध्या रात्री त्यांना यावं लागतं. केव्हाची पण नाईट शिफ्ट असते. प्रवासात फिरतात पोरी. कुठलाही पोस्ट हँडल करतात. तर जेव्हा तुम्ही बाकी सगळीकडे आत्मविश्वास, शिक्षणाचा विश्वास असतो, तर त्या एका क्षणी तुम्ही फक्त एक देह म्हणून, एक स्त्री देह म्हणून कुणाच्या नजरेचं भक्ष्य बनू नये आणि आपलं आयुष्य वाया घालवू नये. तुमचं ज्ञान, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं तेज वेगळी गोष्ट आहे. त्याचं संरक्षण करायला नंतर पोलीस येईल. पण अगोदर तुम्ही 2 हात करणं शिकलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या बरोबर. मुलींना कराटे आले पाहिजेत. स्वसंरक्षण आलं पाहिजे. तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. समोरच्या बरोबर. विकृत पुरुषाला ओळखता आलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मर्यादेत कपडे घालावे जे अश्लील वाटतील इतके छोटे तर घालू नये असं कपडे. माझं पण मत आहे. बरोबर. रुपाली, नमस्कार. तू काय सांगशील? समजा लग्न झाल्यानंतर एकदा मुली तिच्या स्वातंत्र्यावर कदा येते का? किंवा मर्यादा पडतं का खरं तिच्या? अगदी अगदी मनापासून सांगायचं तर खरोखर येते.
आजवर तर तेच आपण बघत आलेलो आहे. तुम्ही, मी, आजूबाजूच्या स्त्रिया पण कितीही काही ठिकाणी सुशिक्षित अपवाद असतात. आहे. अपवाद आहेत नक्कीच. गेल्या काही हा वर्षांमध्ये खूप अपवाद मग आपण बघायला मिळतंय. पण आतापर्यंत जर सरासरी आपण बघितली तर बऱ्याच ठिकाणी बंधनं येतात. भले ते कपड्यांवरून असो जसं स्वातीताईंनी सांगितलं किंवा भावनिक असो, मानसिक असो किंवा शारीरिक. आर्थिकदृष्ट्या जरी स्त्री स्वावलंबी झालेली आहे, तरी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या ती अजून स्वावलंबी झालेली नाहीये. तिच्यावरती भरपूर बंधने आहेत. बंधने म्हणायला गेलं तर ते फक्त दृश्य स्वरूपातील असतील असं नाहीये. अदृश्य बंधने सुद्धा आजतागायत आधीपासून तर आतापर्यंत किती स्त्री कमावती आहे, बाहेर जाते आहे, सोलो ट्रॅव्हलिंग करते आहे असं म्हटलं तरी सुद्धा तिचं स्वातंत्र्य अबाधित राहील का? हा एक मोठा प्रश्नच आहे. हम्म. अजून सुद्धा बंधनमुक्त वगैरे झालेली नाहीये. बंधनमुक्त हा होणे म्हणजे स्वयंपाक करणे म्हणत नाहीये, पण छोट्या-छोट्या ज्या आनंदाच्या छोट्या गोष्टी आहेत किंवा मोकळा श्वास आहे, तो मिळत नाही. हम्म. तर स्वाती, आपण हे बघितलं की विवाहानंतर तिच्या स्वातंत्र्यावर थोड्याफार मर्यादा पडतात. काही ठिकाणी या गोष्टी अपवाद आहेतच. कारण तसं समाज काळ बदलत गेला तसे लोक सुद्धा बदलत गेली. आज खूप चांगला बदलही समाजामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे लग्नानंतर पूर्वी जे स्त्रियांवरती मर्यादा असायच्या, स्वातंत्र्यावरतीच्या बंधनं घातली जायची, ते आता अगदीच कमी झालेली. म्हणजे अगदी कमी प्रमाणात हे गोष्ट दिसतं की ते सासरचे लोक तिथे तिचं स्वातंत्र्य तिथं त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलं. आता अगदी कमी प्रमाणात हे चित्र दिसतं. पण आता बघितलं गेलं तर रोजगाराच्या संधी किंवा व्यवसायाच्या संधी या कितपत स्त्रियांना मिळतात. तिथलं तिचं स्वातंत्र्य कसं आहे? रोजगाराच्या संधी म्हणशील तर ते खूपच काय म्हणू त्याला आपण होपफुल कंडिशन आहे. आशावादी वातावरण आहे. शिकलेल्या स्त्रिया तर नोकरी केल्याशिवाय शक्यतो घरी राहत नाही. समजा त्या होममेकर झाल्या, तर त्या आपल्या हा घरातल्या मुलांना व्यवस्थित बघू शकतात, त्यांची काळजी घेऊ शकतात. म्हणजे त्या एका दृष्टीनं घराला हातभारच लावतात. जी गृहिणी आहे ती खूपदा नोकरी करणाऱ्या स्त्रीपेक्षा पण तिच्यावरती जिम्मेदारी जास्त असते. पण केवळ तिच्या घरी हं, राहण्यानं जर एक कुटुंब, पूर्ण एक व्यवस्था जर व्यवस्थित चालत असेल, सासू-सासऱ्यांची हं. जिम्मेदारी असते. कुणाकडे नवऱ्याचा टुरिंग जॉब असतो. मग मुलांकडे कुणी बघणार जर दोघांनी पण बाहेर लक्ष दिलं तर. यात बरोबर. दुसरं काय झालं उपभोक्तावाद आपण ज्याला म्हणतो, की गरजा इतक्या वाढलेल्या आहेत, की आता सासरचेच लोक म्हणतात, की बाबा दोघांनी कमावल्याशिवाय होत नाही. त्यामुळे नोकरीवाली मुलगी पाहिजे. मग नोकरीवाली पाहिजे म्हणजे चांगली शिकलेली पाहिजे. मग त्यामुळे मुलींच्या पण अपेक्षा वाढत गेलेल्या आहेत. तर त्या पण तेवढ्याच बरोबरीचं पाहतात. तू जे रोजगार म्हणतेस त्यात न शिकलेल्या बायका सुद्धा प्रत्येकाला माहीत झालेलं आहे आता. त्यामुळे काही नाही आलं, काही शिकलेलं नाही, ती लाटणं घेऊन तरी ती उभी राहते. ती बरोबर. 10 घरी पोळ्या करते. ती 10 घरची धुणी-भांडी करते. कुणी मुलांना सांभाळण्याचं काम करतं. कुणी वाळवणाचं काम करतं. कुणी छंद म्हणून मसाले बनवतं, कुणी लोणचे पापड विकतं. म्हणजे स्त्रिया आपलं घरचं करून, बाहेरचं करून, घरी जरी राहिल्या कितीतरी गृहिणी साइड बाय साइड एक व्यवसाय करतायत. त्याच्यामुळे त्यांना जो कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास मिळतोय, त्याच्या बळावरती त्यांना ही भीती नाही राहिली, की उद्याला हा सोबत नाही तर मी काय करेन? प्रत्येक वेळेला बर घटस्फोटच व्हायची गरज नाही किंवा नवऱ्याने सोडण्याची गरज नाही. पण काहीही अनवॉन्टेड काही झालं, दुर्दैवाने पार्टनर नाही राहिला, तरी सुद्धा जी पूर्वी स्त्री अशी पूर्णच इतकी डिपेंडंट राहायची ती, आधारित राहायची, की ती हं. मुलावरती किंवा घरच्यांवरती आधारित होऊन, आता माझं काय राहिलं जगायचं, अशी ती म्हणायची. पण आता ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे एक प्रकारची शक्ती तिच्यामध्ये आली आहे. काही ठिकाणी स्त्रियांना कर्ज खूप चांगलं मिळतं व्यवस्थित, उद्योगधंदे हां. करण्यासाठी असे वर्कशॉप्स होतात. तर या सगळ्यातून प्रत्येक जण कमावण्याच्या मागे लागली. कारण आर्थिक स्वतंत्रता असेल, तर तुमचं जीवन वेगळं बनतं हे स्त्रीला पटलेलं आहे आता. त्यामुळे घरची बरोबर. स्त्री पण स्वतःला कमी समजत नाही किंवा ती व्यवसाय करते म्हणून तिच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आणि सगळ्या फील्डमध्ये तर पाहतोच आहोत. म्हणजे आत्ताच म्हणाले ना मी, पायलट पासून वेटर पर्यंत आणि ऑटो रिक्षापासून ट्रक चालकापर्यंत म्हणजे हां. कुठलंच फील्ड ज्या स्त्रिया करू शकतात, अगदी वेट लिफ्टिंग पासून खेळामध्ये सुद्धा कुठेच मागे नाहीयेत. सगळ्या प्रकारच्या खेळामध्ये त्या नाव करतायत. तर आपल्या चौकटी मोडून स्त्रिया ज्या बाहेर पडतायत, मग तो कधी रोजगार आहे, तो कधी छंद आहे आणि ते कधी त्यांचं करिअर आहे. या सगळ्यांनी त्यांना खूप जास्त स्वतःबद्दलचा आत्मविश्वास दिलेला आहे आणि हे पाऊल पुढेच पडते आहे. बरोबर आहे. स्वातीचं मत खरोखरच बरोबर आहे. तर मला पुढे असं विचारायचं की आता
चित्रपट झालं, सिनेमा, सोशल मीडिया याच्यावरती प्रतिमा आहे, त्याचं व्यावसायीकरण झालेलं आहे. मग त्या स्वातंत्र्याबद्दल काय, ती तिच्या मनासारखं काम करायचं तिला हवं असतं. म्हणजे तिची आवड असते म्हणून ती जाते त्या क्षेत्रात, ती वळते. ते चित्रपट झालं किंवा नाटक झालं आणि सोशल मीडिया. तर इथं ती कार्यरत असते, पण तिची प्रतिमा इथं कशी आहे, तिच्या स्वातंत्र्याला इथं मत आहे का? दीपाली ताई सांगाल का? तिच्या स्वातंत्र्याला या क्षेत्रामध्ये फार ह्या क्षेत्रामध्ये, सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये घरदच विरोध खूप होतो. बरोबर. म्हणजे माझ्या वयाच्या ह्याच्यात तरी मी पाहते की घरनच विरोध होतो. हम्म. काय आहे? आणि माझं स्वतःच असं मत आहे की जर माझ्यामध्ये प्रतिभा जागी झाली आहे, मला जर शृंगारिक कविता करायची आहे, ती आतून येते आहे, हा तर मी का थांबायचं? फक्त माझं वय का म्हणून आता समाजात सोशल मीडियावर मी ती हे टाकली तर मी ट्रोल होईल, माझं काहीतरी त्याच्यात वाईट होईल, असं जे हा एक घरामधलंच वातावरण असं जे तयार होतं, त्यामुळे माणूस मागे मागे ओढला जातो, कमीत कमी बरोबर. आमच्या वयाच्या स्त्रिया तरी. पण सोशल मीडियावर सुद्धा वावरताना मी हेच सांगेन की आपल्या मर्यादा सोडू नका, की जेणेकरून तुमचा कोणी समोर न गैरफायदा घेईल. आणि इथेही मी नाही. हेच सांगेन की अनेक मित्र भेटतात इथे, आपण एकमेकांना बघतही नसतो, पण ते हम्म. मित्र जेव्हा काही वेगळं आपल्याला पाठवतात, तर आपल्या हातामध्ये ब्लॉकचं एवढं मोठं बटन दिलेलं आहे त्यांनी, की ते आपण ब्लॉक करू शकतो. बरोबर. म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य आपण इथे सुद्धा जोपासू जपू शकतो. शकतो. ग्रुप. जोपासू शकतो. म्हणजे आज मी पहिल्यांदी ऑनलाईन आलेली आहे. मला काहीही येत नाही या क्षेत्रातलं. पण माझ्या सुनेनी मला आता इथे जॉइन करून दिलं आणि सांगितलं, "नाही, बोला आई तुम्ही. दार लावून घेते मी. तुम्ही बोला." हा पण हेच माझे मिस्टर किंवा माझा मुलगा म्हणतो, "काय ते ऑनलाईन जाते? काय करते? काय नाही?" हा जो एक मानसिकता आहे ना घरामधली, ती हा फार वेगळी असते. तिथे मात्र बरोबर. लढावं लागतं हां स्त्रियांना. म्हणजे मला तरी लढावं लागतंय, की नाही मी करणार. मी कविता करतीये, केलीये आणि मी टाकलीये. मग हम्म. कोणी काय प्रतिक्रिया दिली, तर त्या प्रतिक्रियेवर मी कसं रिएक्ट व्हायचं हे मी ठरवणार आहे. त्यामुळे मला इथला अनुभव वाईट आलेला आहे. पण तो माझ्या हातात असल्यामुळे मी तो सॉल्व्हही केलेला आहे आणि त्यामुळे मी सोशल मीडियाला खूप नावं ठेवेल, अशातला अजिबात भाग नाही. सोशल मीडिया बरोबर. झालं. नोकरीच्या बाबतीत म्हणाल, तर नोकरीच्या बाबतीमध्ये फार वाईट परिस्थिती आहे. फार वाईट हम्म. परिस्थिती आहे. म्हणजे एक स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून जे पाहिलं जातं, हम्म. काहीच्या बदल्यात तुम्ही काही द्या, हा जो सौदेबाजीचा हे आहे, तो बरोबर नाहीये. काही ठिकाणी तो चालूच आहे. तो बरोबर नाहीये. कारण तिची जर तेवढी तिची कपॅसिटी आहे, ती त्या पोस्टपर्यंत येऊ शकते, तेव्हा तिच्यामध्ये प्रचंड ज्ञान आहे. पण त्या ज्ञानाचा उपयोग न करता वेगळ्या बाजूनी तुम्ही जर तिला शोषण करायला सुरुवात केली, तर मात्र ती स्वतःला त्या कोशात शिरून ती बाजूला होते. काही बरोबर. मुक्तपणे जातातही. पण हम्म. स्त्रीच्या स्वभावानुसार मला असं वाटतं, की ती आपली लज्जा वेशीवर टांगत नाही. ती माघारी फिरते. अगदी लाखात एखादी गोष्ट अशी घडू शकते, पण त्यामुळे स्त्रीच्या भरारीला कुठेतरी थोडेसे दोराने बांधून टाकले असं मला तरी वाटतं. नाही. रुपाली काय सांगशील? हे समाज माध्यम आहेत, जसं चित्रपट, सोशल मीडिया, याच्यामध्ये तिच्या स्वातंत्र्याचं जे व्यावसायिकरण झालं आहे, ती कशी प्रतिमा रंगवली? तिचा रुपाली माईक माईक सुरू. बंद आहे. माईक बंद आहे रुपाली. वाटतं.
ओके. दोन्ही ठिकाणी तो तिला आहे. ती रिस्पॉन्स जेव्हा देईल तेव्हा तिचा काहीतरी नेटवर्क इश्यू आहे बहुतेक. स्वाती बोलतो. हा. हां. मला काय म्हणायचं आता ताई जे म्हणाल्या मी अगदी सहमत आहे त्याच्याशी, की सोशल मीडियावरती पण म्हणजे तिचं रात्री तुम्ही जर 12 वाजता आपली माझ्यातली मीची कथा 11 वाजता सुचली आणि 11:30ला लिहिली. ती लिहिली पोस्ट करेपर्यंत 11:45 होतात. आपला तो हिरवा डॉट दिसला, की अजूनही ऑनलाईन आहे. याची काळजी हा दुसऱ्या 100 लोकांना असते. असते काही लोकांना काळजी असते. काही लोक म्हणतात, "अरे बापरे! ही ऑनलाईन." मग त्यावेळेला पण ऑनलाईन. तुम्हाला गुड नाईटचे 100 मेसेज येऊ शकतात. त्यामुळे त्यांना कसं डील करायचं हे आपण बघायचं. आपण बरोबर. लढायला कारण आपण तो मार्ग सोडून आपण परत नाही फिरायचं हे ठरवलेलं आहे ना, की आपण आपला रस्ता करायचा. मग तो त्याच्यामुळं याच्यावरती कुणी पॉझिटिव्ह घेऊ शकतं, कुणी निगेटिव्ह घेऊ शकतं. कुणी म्हणतं, "अरे, ही नोकरी करताना हिला रात्रीच वेळ मिळतो बाबा." ज्यांना माहिती आहे त्यांना. हा, त्यांना वाटतं, की इतक्या रात्रीपर्यंत काय फोनमध्ये. तो तिचा प्रश्न आहे. त्यामुळं त्याला कसं टॅकल करायचं ते आपण बघून घ्यायचं आणि आपणच ते ठरवायचं. स्त्रियांना व्यवस्थित येतं. एखादीच असते जी सोशल मीडिया वापरणारी इतकी बुद्धू कुणी राहत नाही. सगळ्यांना सगळे अनुभव आलेले असतात. सगळे त्यामुळे असतात. कुणाला ब्लॉक करायचं, कुणाला ठेवायचं, कुणाला कट करायचं. ती आपली सेफ्टी बघूनच करते. नाहीतर तिचं बंद होऊन जाईल ना. आपण हा. स्वातंत्र्याच्या व्याख्येत काय सांगितलं? तिच्या मनाप्रमाणे, तिच्या आवडीप्रमाणे त्याच्यात तिला जगणं म्हणजे स्वातंत्र्य आहे. खतर. मग तिला जर कविता लिहिणं आवडतं, तिला जर कथा लिहिणं आवडतं, तिला जर व्हिडिओ बनवणं हा, ती आवडतं, रात्री 12ला ती लिहिली तरी जोपर्यंत चालेल. हां. तर ती ती जोपर्यंत ती तुम्हाला त्रास देत नाही, ती समाजाचं काही वाईट करत नाही, तोपर्यंत तिला दूषण देऊ नये. हा एक मुद्दा. बरोबर. त्यानंतर चित्रपटात, नाटकात, थिएटरमध्ये, मराठीमध्ये तर मला इतकं काही वाईट असेल असं वाटत नाही. कारण इतके चांगले मोठे-मोठे दिग्गज लोकं चांगलं नाव करून गेलेत. त्यामुळे तुमच्याकडे टॅलेंट असेल, तुमच्यामध्ये प्रतिभा हं. असेल, तर तुमचे आपलं एक वेगळं क्षेत्र, आपली इमेज तुम्ही बनवू शकतात. जेव्हा तुमची इमेज बनते, तेव्हा कुणी मग धजत नाही तुमच्या जवळ यायला. ती इमेज बनेपर्यंत होणारं शोषण होत असावं. आणि ते ज्यांना सहन करायचं ते करतात, ज्यांना माघारी फिरायचं ते फिरतात. तिसरा एक आता मला स्वाती. ऑब्जेक्शनेबल पॉइंट आहे, जो मांडायचा आहे, की जाहिरातीमध्ये पुरुषांचे प्रॉडक्ट बनवताना स्त्रीला जे वापरतात, ते माझ्या हं. सनक जाते डोक्यामध्ये. मला ते बिलकुल आवडत नाही. पुरुषांच्या दाढीच्या तिथं क्रीममध्ये, ब्लेडमध्ये स्त्रीला दाखवणे, त्यांच्या तिथं कुठल्यातरी स्त्रीने नकार गोष्टीमध्ये नकार स्त्रीला द्यायला. दाखवणे. हा, ते त्यांनी अक्षरशः नकार तिला द्यायला. मॉडेल बाहुलीसारखं उपभोक्तावादासाठी तिला टार्गेट करून किंवा तिला शो पीस सारखं वापरणं हे एक मला आवडत नाही. त्याला स्त्रियांनीच नकार द्यायला पाहिजे, की मी करत नाही नकार ॲडव्हर्टायझिंग. द्यायला. हां, बरोबर. असं मला वाटतं. आता याच 100% अनुषंगाने एक प्रश्न मला पडलाय स्वाती, की समजा आपण आता लिहितो आहोत. आपण लेखिका आहोत तर आपण कथा लिहितो. पण कथेमध्ये जितकं गरजेचं आहे, त्या ठिकाणी थोडंसं प्रणय प्रसंग किंवा थोडंसं रोमॅन्टिक कथा आपल्याला लिहावी लागते. मग त्याच्यावरून लोक आपल्याला जगतात. काय सांगशील त्याच्यावर? जे जज करणारे असतात ना संगीता, ते खरे वाचक हा, नसतात. बरोबर. ते एवढ्यासाठी वाचतात, की हिने नेमकं काय लिहिलंय बघू आणि या वयात हिला हे पण लिहावं वाटतंय का? म्हणजे हिच्या हा, डोक्यातच तसं आहे. डोक्यातच आपण ते त्या आहे. पात्राच्या अनुषंगाने लिहितो. मग साधी गोष्ट हं. आहे, जो कथा लिहितो, नायक पण तोच लिहितो, नायिका पण तोच लिहितो आणि विलन पण आपणच लिहितो. मग तेच, विलन पण बरोबर. आपल्या डोक्यात आहेच ना. आहेत ना. म्हणजे आपण एक कथा किंवा नाटक लिहितो, तेव्हा त्यातली सगळीच पात्र आपण असतो. सगळी पात्र आपल्या डोक्यात की असतात. आपण वैचारिक लेव्हलनी त्या पात्रांना रंग देतो आणि मग ती पात्र आपली आपण कथा निर्माण केलं. पूर्ण करू घेतात. ही समज ज्यांना आहे, ते कधीच जज करत नाहीत. ही समज हा, ज्यांना नाही आहे, त्यांना काहीतरी एवढंच वाचायचं असतं, की हिने काय लिहिलंय. काय मग ते लिहिलंय. आपल्याला त्या नायिकेच्या जागी ठेवून बघत असतील, तर मग ते पूर्णतः चूक आहेत. कारण चूक आहे. नायिका भिकारिणी असते, नायिका उद्योगपती असते, नायिका वेश्या पण असू शकते. त्यामुळे असू शकते. लिहिणारी बरोबर सगळी आहे. लेखिका हां, तिला ते अनुभव यायची गरज नाही. तिने ऐकलेल्या गोष्टी ती रंजकतेने लिहिते. ती नाही स्वाती, आपले आणि शब्दभंडार याचमुळे वापरते. ना, याच एका गोष्टीमुळे म्हणजे समजा प्रेम कविता झाल्या, प्रेम कथा झाल्या, अशा कित्येक लेखिका आहेत की त्यांना घरून अक्षरशः ते लिखाण करायला मनाई आहे. म्हणजे कितपत म्हणजे समाजामध्ये शोभा लागतात. नाही याच्यामध्ये हे बघ मी त्याला पूर्णतः चूकही नाही म्हणणार, की घरचे लोकं इतकी सुशिक्षित किंवा क्रिएटिव्ह नसतात. त्यांना बाहेरच्या बरोबर. जगाची काळजी असते. कुणी जर हिला काही हा, म्हणालं, म्हणजे नवरा किंवा मुलगा जर तुम्हाला थांबवत असेल, तर त्याच्या मनात आपल्या सेफ्टीचाच विचार असतो. आपलं हो. स्वातंत्र्य रोखण्याच्या विचाराने ते म्हणत नाहीत, की ट्रोल झालं ताई तुला सहन नाही होणार. कुणी काही वाईट नाही कमेंट पण केली तर तू घेऊ शकतेस का?
ह्या टोकण्याचा प्रसंग प्रेम कविता लिहिणं किंवा तसा प्रसंग लिहिणं ही ती गरज आहे ना. हो, त्याची गरज आहे. त्याची कथानकाची गरज असेल तरच आपण लिहितो. पण ते इमॅजिन आपली ती कल्पनाशक्ती इमॅजिनेशन आपण करून लिहितो. पण त्यातून घरच्यांनी पण नाकारणं चुकीचं आहे. नाही व्हायला पाहिजे. ही तेच तुझी मला कला आहे. खरे वाचक असतील तर होणार नाहीत आणि दुसऱ्या हा. कुठल्या गोष्टीसाठी म्हणत असतील तर ते पहिले नाही, सेफ्टीचा घरातले विचार लोक करतात. हा, घरातले लोक लोक करतात. हो हो, बरोबर. तर ते रुपाली बरोबर नाहीये. सांगशील का काही? आपण समजून सांगायला पाहिजे त्यांना. बरोबर. आपण समजून सांगायला पाहिजे की सिनेमामध्ये ऍक्टिंग करणारे असतात, तर ती स्त्री त्या हिरोच्या आईचं पण काम करते, ती त्याच्या प्रेयसीचं पण करते, ती एखाद्या कामवालीचं पण काम करते. तर जसा रोल बरोबर. मिळाला त्याची गरज असते. जसे ते ऍक्टिंग करतात तशा मी लेखिका म्हणून लिहितो त्या पात्रांसाठी. तर त्यात काही चुकीचं किंवा वाईट नाही, ती गरज आहे त्या अगदी बरोबर. कथानकाची. तर अजून एक प्रश्न असा आहे की घरातूनच स्त्रीचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. म्हणजे तू हे करू शकत नाही. हो, हे वाक्य बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. रुपाली काय सांगशील त्याच्यात? हे करू शकत नाही. नक्कीच आवडेल मला या विषयावर बोलायला. तू हे करू खच्चीकरण शकत केलं जातं. नाहीस हे तर आहे. किंवा किंवा तू हे का करते? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे, की आता खूप साऱ्या स्त्रिया इंजिनियर, डॉक्टर असतात. आपल्या ग्रुपमध्येच अगदी वकील सुद्धा आहेत. पण त्यांची आवड आहे, कला जोपासावीशी वाटते त्यांना. काहीतरी 10 मिनिटं काही लिहून किंवा वाचून त्यांना मानसिक आनंद मिळत असेल, तर का नाही? इतकी छोटी गोष्ट सुद्धा त्यांना घरी झगडावी लागते. आणि हे मी अगदी आपल्या जवळच्या सख्यांच्या अनुभवावरून सांगते आहे, की मग काय ते मोबाईल घेऊन बसते का तू? काय लिहित राहतेस? किंवा तू कुठे मोठे साहित्यिक होणार आहेस का आता? असे तिला टोमणे मिळतात. पण त्या टोमण्यांकडे अगदी परस्पर हसून दुर्लक्ष करून आपण आपली आवड जपणं हे शेवटी आपल्याच हातात आहे. खूप वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर मग हळू हे आकलन व्हायला लागतं, की कुठल्या गोष्टी आपण डोक्यामध्ये घ्यायच्या किंवा कुठल्या सोडून द्यायच्या. पण बरोबर. स्त्रीला जसं मगाशी म्हटलं, की घरून, बाहेरून, समाजाकडून कुठे ना कुठे ही पिन किंवा टोचणी मिळतेच. अरे ही तर काय लेक्चरर आहे आणि इकडे बघा खूप सारे रील्स करते. अरे पण तिला आवडतंय म्हणून करते. ती सभ्य भाषेमध्ये करते. काहीतरी चांगलं करते. त्यांना आवडतंय म्हणून त्या कंटेंट रायटर होतात. आता जसं ताईंनी सांगितलं, की प्रेम कविता लिहावीशी वाटते. कुठेतरी एक स्वप्नरंजन असतं, कुठेतरी एक असोशी असते किंवा मनामध्ये काहीतरी येतात ते विचार आणि ते कागदांवर उतरतात. पण त्याचा अर्थ असा बरोबर. नाही ना, की सतत ते त्याच करत राहतात म्हणून. घरात किंवा बाहेरून एक आपण त्यांना लेखक म्हणून, एक कवयित्री म्हणून योग्य तो त्यांचा सन्मान त्यांना मिळायला पाहिजे. तू हे का करते किंवा तू हे करूच शकत नाही, असे टोमणे नको ऐकायला. बरोबर. दीपाली ताई, आणि तुम्ही सांगाल का अशी मग कोणती गोष्ट आहे की तुम्हाला वाटलं मी नाही करू शकणार, पण तुम्ही ती करून दाखवता? अशा आयुष्यात खूप गोष्टी असतात आणि स्त्री फक्त तिने मनाने ठरवायचं की हे मी करायचंय आणि ती करते. करते. माझं उदाहरण देते. गेली 1.5 वर्ष मी बेडवर होते. पण मी फक्त मनाने ठरवलं की मला उभं राहायचंय, मला चालायचंय, मला माझं सगळं करता आलं पाहिजे आणि मी आज ही अशी उभी राहू शकते स्वतःच्या दीपाली पायावर. ताईंसाठी टाळ्या. ही छान. आणि तुमची हे जेव्हा इच्छाशक्ती. एक स्त्री माझी इच्छाशक्ती नाही, ही स्त्री मधली एक वेगळी शक्ती आहे की ती ते पूर्ण करण्यासाठी ती पॉझिटिव्ह रस्त्यानी चालत राहते की नाही मला ते गाठायचंय आणि ती गाठते. कोणी काही म्हणू दे. पण माझ्या स्वतःचे इतके अनुभव आहेत की जर स्त्रीनी एक गोष्ट ठरवली की मला हे करायचंय तर ती गोष्ट करतेच. घर सांभाळून, 3 मुलं सांभाळून, स्वतःचं बुटीक सांभाळून, जर मी कुठेही कमी पडलेली नाही. माझी मोठी मुलगी MBA झालीये सिम्बायोसिस मधनं. लहानी मुलगी फिजिओथेरपिस्ट पुणा संचेतीतनं झालीये, मास्टर्स लंडन मधनं झालीये आणि मुलगा मात्र यांनी ऍक्सिडेंटमुळे नाही होऊ शकला. पण मी त्या 2 मुलींना तर शिकवलंच, पण त्या अपंग मुलाला मी आज त्याच्या पायावर उभं केलं आहे. त्याला डाव्या वा. हाताने लिहायला शिकवलं.
तो खूप छान. गाडी चालवतो, तो बिझनेस करतो, तो त्याच्या मुलाचं सगळं करतो, प्लस आई तुझ्यासाठी काय करू हे विचारायला येतो, तेव्हा हे मला तरी अशी गोळाबेरीज वाटते, की जेव्हा एक स्त्री काहीतरी ठरवते, त्यावेळेला ती पूर्णत्वाला नेते, तेव्हा ती काही करू शकतच नाही, असं म्हणणं म्हणजे साफ चुकीचं आहे. तिचा चुकीचं अपमान आहे. आहे हा, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि एक मुद्दा मला आणखीन सांगायचा मगाशी राहिला, की स्त्रीला एक सिक्स सेन्स आहे. तिला हो, पुरुषाची नजर सुद्धा लगेच कळते. समजते. पुरुषाचा स्पर्श, चुकून गर्दीत झालेला स्पर्श सुद्धा जर ती ओळखते, तर ती तिचं संरक्षण करायला अतिशय सक्षम आहे, असं बरोबर. माझं मत आहे. स्वाती, तुझ्या बोला कसं आहे मला. का? तुला वाटतं की मला हे करायचं आहे, मी करून दाखवलंय. मी काय वेगळं माझं मी जे सांगणार नाही. संगीता, तुला तुला जे माहित आहे, मला आता पब्लिकली ते नाही हे करायचे, पण गेल्या ठीक आहे. 3.5 वर्षात मी जे वेगळा जन्म जगते आहे, उभी झाली आहे, उभी राहिली आहे, जे लिहिते आहे आणि मन मोकळं आलेला प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करते, हे पाहिल्यानंतर जेव्हा मला दिवसातून 10 लोक म्हणतात की तू आमची प्रेरणा आहेस, त्यावेळेला वाटतं की ठीक आहे बाबा, आपण धन्यवाद. काहीतरी वेगळं केलंय. आणि दुसरं हे सांगायचं, जी स्त्री शरीरासारखं शरीर आपल्या शरीरातून जन्माला घालू शकते, तिला कुणीच ही लिमिट लावू शकत नाही की तू हे करू शकत नाही. बरोबर. पृथ्वीवरती पुढचा जन्म घालण्याचं जे सृजनाचं काम तिला जर देवाने दिलेलं असेल, दुनिया कितीही पुढे जाऊ दे, काहीही बाकीचं सगळं होऊ दे, पुरुष प्रधान असेल, काही असेल, पण साठी तुम्हाला एक स्त्री यासाठी काही लागते, त्याचे शरीर आहे. तुम्ही जर हा, सृजन करू शकता, एक नवीन जीव घालू शकता जन्माला, तर तुम्ही स्वतःसाठी काय नाही करू शकत. तुम्ही काही काहीही करू करू शकतो. शकता. स्काय इज द लिमिट. फक्त ठरवायला पाहिजे. आणि ते बळ आणि सहनशक्ती शारीरिक स्त्रीची 100 पटीने जास्त आहे पुरुषांपेक्षा. पुरुष लोक बरोबर. शारीरिक कष्ट आणि मानसिक सहन नाही करू शकत, म्हणून बायका खूप कमी आत्महत्या करतात. पुरुष माणसांना काही हा, नाही समजलं की किती मॅक्सिमम आत्महत्येच्या केस तुम्ही पहा की पुरुष असतात. काही नाही सुचलं, मनाविरुद्ध झालं, डिप्रेशन. तर स्त्रियांना काही डिप्रेशन येत नाही. नवरा गेल्यानंतर पोरं दिसतात समोर, त्यांना पाहून उभं राहायचं, त्यांना उभं करायचं, पुढे जगायचं स्वतःसाठी. त्यामुळं स्त्री काहीही करू शकते, जी जन्माला घालू शकते, असं माझं ठाम मत. आणि मला स्वातीबद्दल हेच सांगायचं आहे की तिने जे ठरवलं, ती तिच्या मोठ्या संकटातून बाहेर पडली आणि आज एक प्रतिष्ठित लेखिका म्हणून ती उभी आहे, अगदी अभिमानाने. मला खरंच तिचं कौतुक आणि अभिमान वाटतो. स्वातीसाठी नक्कीच. माझं टाकायला होत होते. खूप छान, ती छान रीतीने उभी राहिली पुन्हा, आणि आयुष्य खूप छान जगते. अशीच स्वाती तू जगत राहा, छान हसत राहा. दीपाली ताईंसाठी ना नक्कीच मी सांगेन की ताई, तुमच्या तर जिद्दीला सलाम आहे. आणि तुम्ही पण अशाच नेहमी आरोग्यदायी आणि हसत खेळत राहा. अशीच आहे रुपाली पण आणि आहे. राहणार. रुपाली पण एकदम कणकर आहे. प्रत्येक संकटाला स्वातीताई, तोंड देऊन ती उभी राहते. खरं तर आज आपल्या चर्चेत तुम्ही तिघी अशा जिद्दीच्या लेखिका इथं आलेल्या आहेत. मला तुमच्या काही तिघींचंही बोलायचं अभिमानाने कौतुक आहे. तर पुढच्या मुद्द्याकडे मी येते, की आता स्त्रियांचं स्वातंत्र्य बघितलं आपण, पण कायदेशीर दृष्ट्या काही स्त्रियांना कायदे कोणते आहेत, आपले हक्क काय आहेत, याची काहीच माहिती नसते. आणि शहरामध्ये मात्र हा. स्त्रिया त्यांना मिळणाऱ्या मला काही ओळी कायद्याचा, सुचतात. अधिकाराचा गैरवापर करताना दिसतात. स्वाती, एक काय मिनिट, सांगशील? रुपाली काहीतरी बोलतीये. रुपालीचं झाल्यावर मी हा, करते. रुपाली. हो, टेक्निकल इश्यू झालाय. ऍक्च्युली तुम्ही आणि दीपालीताईंनी आणि स्वातीताईंनी जे सांगितलं त्यावर मला काही सुचलं होतं सकाळी, ते मी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा एक छोटासा प्रयत्न करते. काही ओळी, जसं की आता आपण बोललो सगळ्याजणी की आपण जर स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते. पण कसं होतं, कुठेतरी तिला एक थोडासा एक हे पाहिजे असतो, एक मानसिक आधार. आणि तो जर तिला आधार आहोत. स्वतःकडनं मिळाला तर मग त्यापेक्षा काही जास्त चांगलं असूच शकत नाही. तर मला स्त्रीसाठी किंवा आपल्या सख्यांसाठी एक म्हणायचं आहे, शिव तू, शक्ती तू, आद्य तू, तेजही तू, निरांजनाची ज्योत तू, अग्निशिखा आणि ज्वालाही तूच.
सजगता सहनशक्ती तू, सजगता सहनशक्ती तू, दुर्जनासाठी मात्र तामसी क्रोधही तूच. बहरलेला प्राजक्त आणि पळस फुलांचा अंगारही तूच. चांदण्याचं शिंपण तू आणि प्रसंगी चंदनाचं लिंपणही तूच. वाह. पानगळ तू बहरही तूच, पानगळ तू बहरही तूच, तूच शिशिर आणि वसंतही तूच. ममत्व तू माया तू निस्वार्थ तू, ममत्व तू माया तू निस्वार्थ तू आणि जीवनाचा खरा अर्थ सखे तूच. वा, वा, सुंदर. मस्त मस्त. खूप म्हणजे सुंदर, आपण खूप जर काही ठरवलं अडथळे येतील, नक्कीच अडथळ्यांचंच आयुष्य म्हणजे एक अडथळाच आहे. फक्त तो आपण पार करताना कुठेतरी हिंमत ठेवावी लागते, स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. आणि मला खरं हो. म्हणजे सांगताना खूप कौतुक वाटतंय संगीता मॅमचं, की आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला कोणी जर देवदूत असेल तर संगीता मॅम. म्हणजे आम्ही फक्त आमच्यावरच नाही, आमच्या सख्यांवर नाही, आमच्या सख्यांवर पण आम्ही खूप विश्वास ठेवतो. जसं की उद्या काही ही लिहिते बरं का छान, स्वाती इतकी सुंदर लिहिते. आणि समजा ताईंबद्दल असेल तर नाही, ताई किती जिद्दीने पेटून उठून स्वतः सगळं काही करतात आहे आता, इतक्या मोठ्या प्रसंगातनं बाहेर आल्या. तर फक्त आमच्याच बद्दल नाही, आपल्याला आपल्या पूर्ण माझ्यातली मी कुटुंबासाठी पण खूप म्हणजे छान वाटतंय की इतक्या साऱ्या सख्या मिळाल्या आणि अभिमान आहे, इतक्या जिद्दीने अभिमान. त्या पुढे जात आहेत. त्याच्या मागे एक फक्त अभिमान आहे नाव आहे की आपल्या संगीता सगळ्यांचा. बरोबर. हो हो, बरोबर. खरंच अभिमानास्पद आहे, खूप खूप अभिमानास्पद आहे. अभिमान आहे. मंच मंच द्यायला कुणी पुढे येणं, प्रतिभा जरी असली हा. तर तो मंच देणं ही खूप मोठी अगदी. मदत आहे इतक्या स्त्रियांना ती. त्यामुळं ते काम आणि फार ती मोठं काम तू संगीत करतेस. आजच्या दिवशी मी पण तुला खूप खूप तुझं अभिनंदन करते संगीता. हो, आपण इतक्या अगदी. वर्षांपासून ओळखतो, पण तुझ्या एका स्टेपमुळे मला आज अक्षरशः वाटलं की संगीताचं कौतुक करूयात. आणि कसं नाही असतं नाही, सगळं तुमच्यामुळे आहे, तुमच्या सहकार्यामुळे आहे. माहिती असतं. तुमचं प्रेम आणि तुमचं सहकार्य. आपल्यातले सुप्त आज गुण अगदी दीपाली घरातल्यांना पण माहित नसतात, पण संगीता मॅमनी ते अगदी अलगद बाहेर काढलेत. त्यासाठी खूप कौतुक. आज दीपाली ताई पण छान प्रकारे लेखन करायला लागले. मला पण त्यांचं खूप खूप वाटतं. त्याचं कारण तूच आहेस, नाही तू नाही. आणि तू. कारण ज्या क्षेत्रामधली मी नव्हतेच, वाचन प्रचंड होतं, पण संगीता मेहतानी मला आणलं. तिने काही गोष्टी अशा काही सांगितल्या की नाही करू शकतो आपण. आणि खरंच हं. मला आज मी ज्या ह्यानी बोलतीये ना, की हो स्त्री ठरवते तर करते, कुठलंही क्षेत्र असू दे, का नाही करतेच. येत तिला, आलंच पाहिजे. आणि म्हणून मी बरोबर. या ह्याच्यात केवळ तुझ्यामुळे संगीता आज मी ऑनलाईन आले फर्स्ट टाइम. धन्यवाद. की जी गोष्ट मला येईल असं कधीही वाटलं नव्हतं, ती गोष्ट केवळ आणि केवळ तुझ्यामुळे झालीये. आणि खरंच त्याच्यासाठी आज महिला दिनाच्या ह्यानी की या सगळ्या महिला माझ्या सख्या आहेत, याचा मला फार मोठा अभिमान आहे की अशा सख्या सगळ्यांना लाभो. धन्यवाद. सोशल मीडियावरच्या आहेत, पण म्हणून त्या सोशल मीडियावरच्या वाटत नाहीत, त्या नाही, आपल्या वाटतं. एक कुटुंबातल्या वाटतात मला सगळ्या. आणि याच्यासारखं मोठं श्रेय संगीता तुला कोणीच देऊ शकणार नाही. तू एवढं मोठं काम करतेयस हे, की धन्यवाद सगळ्या ताई. ज्या भेटवल्यास मला त्या सगळ्या 101 आहेत. आणि त्या सगळ्या सख्यांना आज माझ्याकडनं महिला दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद ताई. आपण पुढे जाऊयात. स्वाती बोलत होती. हो. कायद्याची कायदा गोष्ट निघाली होती. मला त्याच्यावरती काही गोष्टींसाठी अवेअरनेस, जागृती हा. आणण्याची इच्छा आहे, की ठीक आहे, जसा जसा काळ बदलत गेला तशा प्रकारचे कायदे आपल्याकडं बनत गेले, नियम आणि कायदे. की पूर्वी सती झालं, सती आयोग आला, त्याचा कायदा बनला. अनैतिक स्त्रियांची वाहतूक त्याच्यावरती अजूनही चालूच आहे. 1956 पासून तो कायदा बनलेला आहे, पण ती अजूनही ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये तो प्रकार होतोच आहे. स्त्री भ्रूण हत्यामध्ये खूप झाली, मग त्याच्या विरोधात कायदा आला. मग गर्भपाताच्या विरुद्ध कितीतरी नियम आले, की स्त्रीच्या मनाविरुद्ध नाही करायचं, हं. किंवा तिच्या जीवाला धोका आहे म्हणून केलं तर चालतं. त्या लेकराच्या जीवाला म्हणजे तो जीव नकोय असं म्हणून नाही करायचं. याचे सगळे शिक्षा, त्याचे कलम 356, 306 बरेच आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मला त्याच्यात हिंदू विवाह कायदा आला, तिथे बायकांना काही सुरक्षा मिळाल्या. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा करावा लागला, तेव्हा ते कायदेशीर झालं. त्याच्यानंतर आता जे आहे चालू आहे ना, की
बायका बाहेर पडतात, ठीक आहे, पण त्या सुरक्षित आहेत का, हा प्रश्न विचारण्यासारख्या. म्हणजे आपण एक घटना विसरेपर्यंत दुसरी काहीतरी घटना होऊन जाते. घटना घडलेली असते. त्याच्यानंतर लग्न लांबवतायत, लग्न होतच नाहीयेत. लग्न झाल्यानंतर वर्ष 2 वर्षात घटस्फोट होत आहेत, क्षुल्लक कारणावरतून होत आहेत. म्हणजे ह्या सगळ्यात स्त्रिया बदलल्या जातच आहेत, पुरुष तर जातच आहे. कुटुंब जेव्हा नष्ट होतं तेव्हा स्त्री आणि पुरुष म्हणजे समाजाचा हा ऱ्हास होतोय. या सगळ्यात लिव्ह इन नावाचं एक फॅड आलंय आणि त्याच्याबद्दल काही गैरसमज मुलांच्या मुलींच्या डोक्यात आहेत, काही पुरुषांच्या डोक्यात आहेत. तर त्याच्यामधले कायदे खोलामध्ये कुणीच जात नाही, अर्धवट काहीतरी ऐकतात आणि त्यांना वाटतं आम्हाला हे माहित आहे. स्पेशली मराठवाड्यात सारख्या एरिया जिथे मी राहते, हे जे 5-6 जिल्हे, त्यात खेड्यामध्ये खूप बायका आहेत ज्यांचं स्ट्रगल अजूनही पाण्यासाठी, मूलभूत गोष्टींसाठी त्यांना स्ट्रगल आहेच आहे आणि त्यांना वाटतं हेच आमचं नशीब आहे आणि त्या बिचाऱ्या राबतायत. तर ऍक्च्युअली जिथे घरेलू हिंसाचार म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स जिथे होतो, घरगुती हिंसाचार, तिथे ऍक्च्युअली याच्या विरुद्ध नियम आहेत, याच्या विरुद्ध कायदा आहे. ह्या गोष्टी माहीत सुद्धा नसतात बायकांना आणि ह्या बरोबर. गोष्टी कुणाला कळतात? पहिले शिकलेल्या बायकांना. मी ह्या प्लॅटफॉर्मवरून, या मंचावरून अजून एक सांगू शकते की महिला दिन आहे म्हणून सगळं महिलांच्या बाजूने बोलण्याची गरज नाही. महिला आणि पुरुष दोनच जाती देवानी बनवलेल्या आहेत, त्या दोघांनी मिळून सुखाने नांदायचं आहे. त्यामुळे एका बरोबर. गटाला आपण पूर्ण बाजूला नाही करू शकत. त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य नाही, आपल्याशिवाय त्यांचं नाही. त्यांच्या त्यामुळे दिशेने. बरोबर. हे जे कायद्याचा गैरवापर जो प्रकार सुरू झालाय, स्पेशली घरगुती हिंसाचारामध्ये, शिकलेल्या काही कपल्समध्ये काही म्हणजे थोड्या असतील नंबरनी, कमी बायका असतील, अपवादात्मक असतील, पण त्या महिलांनी काय केलंय की स्वतःच्या सोयीसाठी, स्वतःचं काहीतरी लपवण्यासाठी नवऱ्यावरती ब्लेम करायचं आणि कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे. 85% स्त्रियांच्या बाजूने, 15% पुरुषांच्या बाजूने. मग ते पुरुषांचं ऐकूनच घेत नाहीत घरगुती हिंसाचारामध्ये. म्हणजे एखाद्या बाईने जर ठरवलं की एखाद्या नवऱ्याला बदनाम करायचं किंवा त्याचं आयुष्य बरबाद करायचं, तर कायदा तिच्या हातात आहे. तिने जर खोटे नाटे स्वाती, एक आरोप मिनिट. लावले. जी. स्वाती, एक मिनिट. आता तू जे बोललीस ना पॉइंट, हा. की घरगुती हिंसाचारामध्ये त्या बाईचं सगळं ऐकून घेतलं जातं हो. आणि तसं नाहीये. आता ही परिस्थिती बदललेली आहे. त्या गोष्टीची शहानिशा झाल्याशिवाय त्या पुरुषाला अटक केली जाते किंवा त्याच्यावर काही पण ऍक्शन घेतली जात नाही. हे व्हायला वेळ लागला. आता आता मध्ये 2-3 केसेस झाल्यात, बेंगलोरची एक आणि इथले कारण हे लक्षात आलं की स्त्रिया त्यांच्या बाजूने असणाऱ्या कायद्याचा गैरवापर करताना दिसतात. गैरवापर करतायत. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये त्या जाऊन असेच कंप्लेंट करायचे, तेव्हा ही पद्धत बंद झाली आहे. हो. आता म्हणजे फक्त त्यांना असं चौकशी केली वाटतंय. जाते. हो, आणि हो. मग ते कार्यवाही होते. म्हणजे ह्या कंप्लेंट करणाऱ्या बाईला असं वाटतं की कायदा माझ्या बाजूने आहे, तर कोर्ट माझंच ऐकणार, तर मी काही करू शकते. हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं. हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं की बरोबर. मी काही बोलेल तर ऐकेल, कारण कायदा माझ्या हातात आहे. तो कायदा तुमच्या संरक्षणासाठी आहे, एखादं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी नाही. तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही, आणि ज्यांच्यावरती ऍक्च्युअली होतो ना, त्या तोंडच उघडत नाहीत. त्या मारहाण सहन करतात. त्यांना वाटतं मी कुठे जाणार आता, मुलांना सोडून कुठे जाऊ, जाऊ दे, आपलाच नवरा आहे, उद्याला नीट बोलेल, तोच मला सांभाळतोय. अशा बायका बिचारा त्यांच्यापर्यंत कायदा पोहोचत नाही आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचतो त्याचा उपयोग त्यांना काही जण होत असेल, काही जणांकडून दुरुपयोग होतो, त्यांनी तो करू नये. स्त्रियांनी आपलं नाव खराब करू नये. तुम्हाला आम्ही माता, देवी सगळेजण मानतात. आपण आपलं सृजन करतो स्वातंत्र्याचा त्यावेळेला गैरफायदा घेऊ नये. गैरफायदा घेऊ नये स्वातंत्र्याचा. हे मला स्त्रियांनाही सांगायचं होतं की कितीतरी पुरुष आधार देतात तेव्हा बायका उभ्या राहतात, त्या वकील होतात, डॉक्टर होतात. लग्नानंतर प्रोफेशनल जे लोक आहेत ते खूप हायली प्रोफेशनल राहतात. ते बायकांना त्यांचं स्वातंत्र्य देतात, प्रोफेशनल फ्रीडम सुद्धा देतात, आर्थिक स्वातंत्र्य पण आले आता. दोघं पण आपले आपले वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट करतायत. असं नाही की बाबा स्त्रीने कमावलं तर पुरुषाला द्यावं. त्यामुळे हे व्हायला पाहिजे. दुसरं अजून एक पोटगीचं मला एका मैत्रिणीने सांगितलं, वकील मैत्रिणीने, की पोटगी जो प्रकार आहे तो घटस्फोट झाल्यानंतर ती जर कमावत असेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार नाही. ती जर डिपेंडंट असेल तर तिला मिळते. पण तसं म्हणून तिची जर मुलं असतील, त्या स्त्रीला जर मुलं असतील आणि त्यांचा घटस्फोट झाला तर नवऱ्याने पोटगी दिलीच पाहिजे, कारण तो जैविक पिता आहे. जैविक पिताला जरी त्यांनी बायकोला पोटगी नाही दिली तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च घेणं हे त्याचं कर्तव्य आहे, तर तो त्यांनी बजावायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं की एखादी स्त्री असते जिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो आणि नंतर सासरची तिला बेदखल करतात. तर स्त्रियांना हे माहित हवं की नवऱ्याच्या मृत्यूनंतरही सासऱ्याच्या जर वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये तिचा हिस्सा असतो
आणि ती मागू शकते. हे महिलांना या मंचावरून मला सांगायचंय. बरोबर. म्हणजे सासूच्या प्रॉपर्टीमध्ये की आता आमचा मुलगाच नाही राहिला तर आम्ही तुला कशाला देऊ, ते तिला बेदखल नाही करू शकत. हा तर तिचा तो अधिकार असतो. त्याच्यानंतर एक लिव्ह इन बद्दल एक मध्ये लोकांमध्ये असं गैरसमज झाला की लिव्ह इन आता भारतामध्ये लिगल झालंय. तसं म्हणून जर एखादा विवाहित पुरुष एखाद्या अविवाहित स्त्री सोबत लिव्ह इन मध्ये राहत असेल तर तो अजूनही गुन्हा आहे, त्याला मान्यता नाही. ती केस अजूनही अडल्टरी मध्ये जाते. त्याची बायको त्याच्या विरोधात केस दाखल करून घटस्फोट मागू शकते किंवा ते कायद्यानं चुकीचं आहे दाखवू शकते. लोकांचा असा गैरसमज झालाय की लिव्ह इन चालतं म्हणजे कुठल्याही विवाहित पुरुषांनी पण पुन्हा एखाद्या स्त्रीसोबत तो राहू शकतो. हे कायद्याने स्त्रीने जर ठरवलं पत्नीने तर ती आपल्या पतीच्या विरोधात केस दाखल करू शकते. हे माझ्या वकील भाचीने मैत्रिणीने मला काही दिलेले मुद्दे होते की जे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, तर याची जागृती या मंचावरून व्हावी. एवढं मला बरोबर. सांगायचं होतं. जसं काळ बदलत चाललाय तसं समाजामध्ये हे चित्र बदलताना दिसते आहे. म्हणजे स्त्रीचा यामध्ये तिच्या कर्तृत्वामध्ये पुरुषाचाही सहभाग आहे. म्हणजे घरातली वडील किंवा नवरा असो किंवा मित्र असो त्याचा आधार आहे. म्हणून स्त्री आज तिच्या क्षेत्रामध्ये ती पुढे जात आहे असं म्हणता येईल. आणि समाजाचा स्त्री बदलचा हा बदल आहे. हा काही ठिकाणीही पण सध्या हे चित्र बदलते आहे का बदल होत आहेत. आज इंटरनेटचं खूप त्यामुळं आम्ही लाईव्ह ऑन ऑफ आहोत. मला एक सांगायचंय संगीता, आवाज येतोय का हा तुला? बोला. हो येतोय. हा, कारण इथे तुझा आवाज येत नाहीये, खूप खरखरतोय. पण मला एक सांगायचंय की या मंचावरनच सांगायचंय की कायदे पुरुषांनीच केले, पुरुषांच्या ह्याच्यातनं काही स्त्रिया झगडल्या, पुरुषांनी कायदे केले. पण आत्ताच्या ज्या काही घटना घडतायत तर त्या कायद्यांचा चुकीचा मार्ग अवलंबलाय लोकांनी. लग्न करायचं, 2 महिन्यात घटस्फोट घ्यायचा आणि वेगळंच निघायचं. तर मला असं सांगावंसं वाटतं या मंचावरनं की फोडणी पडली तर ती तडतडतेच मोहरी. कुणीतरी तर बरोबर. शांत राहायला पाहिजे ना. कुणीतरी थोडं शांत राहिलं तर ते तेल आपोआप गार होतं. त्याच्यासाठी लगेच एवढं टोकाचं पाऊल उचलायला पाहिजे असं मला वाटत नाही. आणि पोटगी म्हणाल तर आजकाल लग्न करायचं, एक मूल जन्माला घालायचं आणि पोटगी मागायची. त्या पुरुषाला सुद्धा तेवढं देणं जमत असतं का? बऱ्याच केसेस माझ्याही डोळ्यासमोर आहेत की पुरुष काहीच कमवत नाही. बाई 50,000ची नोकरी करते, मुलगी देणार नाही म्हणते आणि वर पोटगीसाठी सुद्धा ती त्या मुलीच्या अॅल्युमिनीसाठी सुद्धा त्या मुलीच्या संगोपनासाठी सुद्धा ती पैसे मागताना दिसते. तर हे खूप वाईट आहे. कुणीच इतकं टोकाचं पाऊल उचलू नये, कारण निसर्गाने स्त्री आणि पुरुष 2 जन्माला घातले ते पुनरुत्पादन होऊन पृथ्वी खूप चांगली चालावी म्हणून केलेलं आहे. पण त्याचा जे काही कायदे करून जे काही बायांना खूप साऱ्या फॅसिलिटी मिळाल्या आहेत तर त्याचा त्यांनी दुरुपयोग करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. याचा अर्थ मी स्त्रीच्या मुक्तीवर, स्वातंत्र्यावर गदा आणत नाही. एक पाऊल जर मागे सरली ती तर 2 जीवांचंच नाही, नवरा, बायको आणि मुलं या सगळ्यांचंच आयुष्य सोन्याहून पिवळं होईल. तिनीच सरकावं असं नाही, पुरुषांनीही कुठेतरी एक पाऊल मागे सरकावं. पण डायरेक्ट जे तुम्ही कायद्याचा आधार घेऊन आज तू पुढे तिकडे मी इकडे करतात तर ते माझ्या दृष्टीने बरं नाही. आणि लिव्ह इन रिलेशन म्हणाल तर गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, ही जी आमच्या आईची म्हण होती की गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही वाजली तर काय मोडून खाल्ली, असं नसतं. लिव्ह इन मध्ये तुमचं मूर्त लोणचं मुरत जातं आणि
कुठेतरी प्रेमाचा अंकुर फुटतोच. मग तो खुडायचा का बरोबर. वाढवायचा हा तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे. आणि अशा अनेक निष्पाप कळ्या किंवा निष्पाप जीव उखडून टाकले जात आहेत आज. स्वतःच्याही जीवाची हानी करतायत स्त्रिया आणि अनेक कळ्या खुडल्या जात आहेत जन्माला यायच्या आधी. तर सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. रुपाली तुला काय वाटतं? म्हणजे भविष्य येणारी पिढी स्त्रीचं हे भविष्य लोकांचा दृष्टिकोन कसा असेल? म्हणा किंवा इतर राहणीमान आहे. मॅडम आवाज येत नाहीये. प्रश्न परत विचारता का एकदा? आवाज फुल आहे तुझा माईक. नाही, माईक ओके आहे. आवाज हमिंग आवाज येतोय, हमिंग साऊंड येतोय. स्वाती तुला आवाज ऐकू येतो? पहिल्यापासूनच असा तुटक येतोय हो. दीपाताई तुम्ही तुमचं ते काय झालं, माईक रुपाली? बंद करा. तुमच्या रुपाली आउट झाली. मग तिला ऍड करायचं ते पूर्ण प्रोसेस. त्यामुळे कनेक्शन झालेलं आहे. टेक्निकल याच्या इश्यू गावात काय clear? होतंय? संगीता 1 मिनिट तुझा माईक बंद कर 1 मिनिट. आणि मी तो नाही, प्रश्न नाही. रुपालीला ऐकू येतोय का माझा हा, आवाज? तुझा आवाज ऐकू येतोय. हो हो. हा, तर संगीता म्हणतीये की भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीबद्दल काय दृष्टिकोन असेल या सगळ्या वातावरणात, तुला काय बोलायचं ते तू सांग रुपाली. माझ्या माहितीप्रमाणे जसं की मी आता क्लासेस घेते, नवीन जी पिढी आली आहे त्यामध्ये मी मुलं आणि मुली दोघांना पण धरते नवीन पिढीमध्ये. तर सध्या ती पिढी खूप जागरूक आहे. म्हणजे आता जे 12 ते 18 वर्षापर्यंतचे मुलं माझ्याकडे येतात, त्यांना रोज अगदी कुटुंबाचा भाग असल्यासारखं मी शिकवते. घरी येतात, त्यांचे विचार आणि जे काय त्यांचे थॉट्स आहेत ते माझ्याशी शेअर करतात. आणि काही काही वेळा खूपच पॉझिटिव्ह वाटायला लागतं की आपल्यापेक्षा ही पिढी खूप जागरूक आहे. सध्या जरी वातावरण वाईट आहे बाहेरचं, तर आज 2-3 या 8 दिवसातच अशा काही घटना आहेत की जसं की एक टीनेज मुलगी माझ्या मुलीच्याच बरोबरीची, तिला विचारलं मी की ती आज आपलं चर्चासत्र आहे म्हणून मुद्दाम तिला विचारलं की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जे स्वातंत्र्य आता मिळतंय, फ्रीडम मिळतंय तुम्हाला, त्यात तुम्हाला काही फरक वाटतोय का? तर तिने सांगितलं हो, फरक वाटतो आहे. जरी आम्हाला खूप स्वातंत्र्य दिलं, तरी आत्ताच्या ज्या घटना आहेत, स्वारगेटची घटना किंवा आजच एक हम्पीमध्ये एक वाईट घटना घडली, ती येईलच बाहेर. पण जशी की आपल्या स्वारगेटमध्ये एक घटना घडली, तर आत्ताचं जे स्वातंत्र्य आहे, आपण म्हणतो मुलांना स्वातंत्र्य आहे तेवढंच मुलींना पण आहे. पण मुलगी सोलो ट्रिप सुरक्षित करू शकत नाही, असं त्या एक 20-22 वर्षाच्या मुलीचा प्रश्न आहे, की मॅडम आम्ही आत्ता सुद्धा एकटं कुठे गेलो तरी आमच्या आईला काळजी वाटते. आम्ही घराजवळ गेलो तरी काळजी वाटते, आम्ही कॉलेजला गेलो तरी काळजी वाटते. आम्ही दुसऱ्या गावात गेलो किंवा आम्ही एकटं जर सोलो ट्रिप करायचा विचार केला सहज निसर्ग सौंदर्य पाहायला, तरी सुद्धा ती गोष्ट एक सुरक्षित नाहीये. याच्याच विरुद्ध काही मुलं आहेत 12 ते 15 वर्षाचे. त्यांनी आम्हाला परवा विचारलं, मॅडम सोशल सायन्स पण घेते मी. तर त्यांनी विचारलं, की मॅडम डावरी म्हणजे काय असतं? कारण की सोशल रिफॉर्मर्स हा युनिट होता. आणि त्यात सगळे आपले सोशल रिफॉर्मर जे आहेत त्यांच्याबद्दल सांगत होते. मी त्यांना थोडक्यात सांगितलं 12 ते 15-16 वर्षाच्या मुलांना डावरी सिस्टीम हुंडा म्हणजे काय आणि त्याचे फायदे आणि तोटे त्यांच्याही आहेत सीबीएसईला. तर त्यातल्या एका मुलाने इतकं सुंदर सांगितलं, की मॅडम मला थोडंसं कळलं. माझ्या आत्ता मामाचं लग्न झालं, पण माझ्या मामांनी माझ्या होणाऱ्या मामींच्या आई-वडिलांकडनं काही एक बंदा रुपया सुद्धा घेतला नाही. आम्ही अर्धा खर्च केला आणि त्यांनी अर्धा खर्च केला. आणि त्यांनी हे पण सांगितलं, की आमच्याकडनं असं सांगण्यात आलं, की माझी मामी आहे ना, ती जशी आमच्या घरातली सदस्य आहे तशीच वाढेल. ती स्वतः ऑफिसला जाईल, तिला काय करियर करायचं ती करू देईल. आम्ही तिला प्रेशर करणार नाही, असं माझ्या आजीनी सांगितलं. तर कुठेतरी हा एक पॉझिटिव्ह सकारात्मक बदल आपल्या नवीन पिढीमध्ये पण येतो आहे, की आतापर्यंतचं चित्र हळू-हळू बदलतंय. एकीकडे मुलांमध्ये जागरूकता येते, की कसं वागायला पाहिजे पुढे जाऊन आपण स्त्रियांशी. स्त्री दाक्षिण्य काय आहे, हे आपण घरी किंवा स्कूलमध्ये किंवा असे प्रायव्हेट क्लासेसमध्ये आपण त्यांना सांगू शकतो आणि ते आत्मसात करू शकतात. पण दुसऱ्या बाजूनी जसे की त्या
टीनेज मुलीने सांगितलं की स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे, पण सुरक्षितता आहे का त्या स्वातंत्र्यामध्ये? हा पण एक मुद्दा खूप महत्वाचा आहे, की स्त्री 4 वर्षाची मुलगी असो, की ती 60 वर्षाची एक वृद्धा असो, कुठेही सुरक्षित नाहीये अजून. त्यामुळे हा पण मुद्दा एक बरोबर आहे, की फ्रीडम मिळत आहे, स्वातंत्र्य मिळत आहे, पण तेवढीच सुरक्षितता आहे का स्त्रीला? किंवा ती कशी मिळवायची? बरोबर. तर मग आपण काहीतरी करू शकतो त्याबद्दल. जसे की टीचर्स असतात, घरातल्या आजी, आई, शाळेतल्या किंवा समाजात जे आपण संस्कार वर्ग म्हणतो, तर घरापासून का नाही सुरू करायचे? आपण आपल्या मुलांना का नाही सांगायची? समानता प्लस सुरक्षितता सुद्धा. तर बरोबर. पुढे जाऊन खूप येणारी छान पिढी नक्कीच सांगितलं. सुरक्षित हां, आणखीन बरोबर. तर स्वाती म्हणजे पूर्ण या त्याच्या पत्रामध्ये आपण हे बघितलं, की पूर्वीचं स्त्रीचं जे हे आहे, स्त्रीचं जे दर्जा होता, तिचं जे स्थान आहे, त्याची जी प्रतिमा आहे, ती काळानुरूप बदलत गेलेली आहे. तिचं स्वातंत्र्य, तिचं स्वप्न, तिच्या इच्छा आणि तिच्या मतालाही तेवढंच किंमत दिली जात आहे. तिचा आदर सन्मान सुद्धा होत आहे. त्यामुळेच की महिला दिन हा एक दिवसाचा नाहीये, फक्त हा तिचाच दिवस आहे, असं आपण मानलं पाहिजे. आणि एका स्त्रीने जर ठरवलं, की मला हे करायचं आहे, तर ती काहीही करू शकते. कारण ती दे देवाने ती निर्मित केलेली एक अशी शिव आणि शक्ती अशी ती अ, अशी एक मोठी शक्ती आहे. त्याच्यामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. हो. तर स्वाती आपल्याला अ, बरं. तर स्वाती यावर तिचे एक कविता सादर करणं आपल्याला वंदन आहे. ओके, ओके. शिक्षण, सन्मान, समानतेच्या दिशेने आपण पाऊल उचलतोय. सोबत सुरक्षितता हवी आणि काही गोष्टी सकारात्मक वातावरण आहे. काही गोष्टी मन विषण्ण करतात, पण अं, जग आहे तर सगळं होणार म्हणजे हं. अंधार आहे तर उजेड आहे. त्या आशेवरती आपण चालतो, पण आशादायी वातावरण जास्त आहे. आजकालच्या मुलांना हे सगळं समजतंय. मुलं आईला बाहेर आणतात या सगळ्या कोशातून. कितीतरी मुलं आता ज्याची नवीन लग्न झाली, ती आपल्या बायकोला बरोबरीत मदत करतायत. कारण मुली बरोबर आर्थिक परिस्थिती सांभाळतायत. हा जो महिला दिन साजरा होतो त्याचं सुरुवातीला खूप कौतुक वाटायचं. पण या दरम्यान ज्या गेल्या 10 वर्षात पाहतोय, त्याचं स्वरूप बदलत चाललंय ना, त्याचा मला एक थोडासा त्रास होतो मनाला. एक दिवस देवी बनाओ, मुकुट पहनाओ और बाद में फिर चलने दो साल भर. म्हणजे ठराविक काही मूठभर बरोबर. स्त्रियांच्या गाथा घ्यायच्या, त्याचे कार्यक्रम करायचे आणि मग नंतर ज्या खितपत पडल्यात खेड्यामध्ये त्यांना काही देणं-घेणं नाही, की आपल्यासाठी काय कायदे केलेत आणि आपण काय जगतोय. ते न करता प्रत्येक स्त्रियांनी पण असं हो. जागृतीचं काम करून आपल्यासारख्या महिलांना मेन स्ट्रीममध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. आणि हा वेगळा एक दिवस मनवण्याची गरज नाही. तुम्ही रोज जर सन्मान दिला, तर बस झाला. वेगळ्या दिवसाची गरज पण नाही. आणि ह्याचं जे जाहिराती स्वरूप झालंय महिला दिवसाचं, की सगळे वेबसाईटवाले ऑन विमेन्स डे डू शॉपिंग. हॉटेलमध्ये ऑन विमेन्स डे पार्टी करा. हे जे सत्य पार्टी करण्यासाठी विमेन्स डे नाही पाहिजे. तो हा पाहिजे किंवा तुझ्यातलं जे रोजच सत्व आहे, शक्ती आहे तुझ्यातली, तुझ्यातली जी शक्ती रूपिणी आहे, तिचा आम्हाला जागर करायचा आहे, तिचा उद्घोष करायचा आहे, तिचा सन्मान करून तिचं कौतुक करायचंय, जिला पायदळी तुडवलं गेलं. हा उद्देश राहायला पाहिजे ना, की ॲडव्हर्टाइज करून तुम्ही साड्यांचा सेल करा, ड्रेसचा सेल करा, ज्वेलरी विका विमेन्स डे म्हणून. हे स्वरूप जे होत चाललंय जाहिरातीचं, ते मला अजिबात पटत नाही. कोणाला आवडो की नाही. आणि 4 ओळी ज्या हिंदीत मी मुद्दाम घेतलेल्या आहेत. सुषमा म्हणून एक जणी आहेत, त्यांच्याशी शेअर करून मी या लिहिल्या होत्या. ज्यादा बडी चाहत नहीं, बस बराबरी का हक चाहिए. ज्यादा बड़ी चाहत नहीं, बस बराबरी का हक चाहिए. महंगे तोहफों की ख्वाहिश नहीं, बस प्रेम और सम्मान चाहिए. बेवजह कोई रोक टोक ना हो. वजह से होगी तो ठीक है ना. बेवजह कोई रोक टोक ना हो, ऐसा खुला आसमान चाहिए. किसी और का हिस्सा नहीं मांगते हम. किसी और का हिस्सा नहीं मांगते हम. हमें बस अपना अधिकार चाहिए. हमें बस अपना अधिकार चाहिए. बरोबर. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तर सुरेख. आजच्या या चर्चासत्राच्या अनुसरूनच एक कविता म्हणजे आज एक कविता मला पाहण्यात आली, ती कविता मी सादर करते. आणि त्याआधी दीपाली ताईंना काय बोलायचं?
तुझी कविता झाल्यानंतर स्त्रीच्या ह्याच्यातला जो संस्कृत श्लोक आहे तो मी शेवट घेतीये, तर तुझी कविता होऊ हा दे संगीता, मग मी तर म्हणते. चालेल चालेल. आता आवाज क्लिअर आहे का? हो. हा, येतोय. तर ही बहुतेक जी मराठीवरती एका कार्यक्रमामध्ये सादर झालेली केली. कवितेचं शीर्षक आहे तुला काही कळत नाही. तिचे कष्ट आयुष्यभर कधी सरत नाही. खुशाल म्हणतो आम्ही तुला काही कळत नाही. तिने उभा केला संसार, घराला दिला आकार. निर्णय घेतो आम्ही, धरला तिचा आकार. त्याग तिचा नाही कळला, समृद्ध झाल्या आमच्या दिशा दाही. पण बाई तुला कशातलं काही कळत नाही. तिने घर बांधून ठेवलं, शिदोरीचं गाठोडं रांधून ठेवलं. तडा पडलेल्या भिंतींना सांधून ठेवलं. आपण उन्हाळ जगभर फिरतो, ती घराच्या ठाई ठाई. पण बाई तुला कशातलंच काही कळत नाही. आम्ही बोलतो मतदानावर, किती आमदार किती खासदार, कोण कोणाकडे गेले की बनेल सरकार. आपल्या खळगीसाठी ती तव्यावर भाकरी फिरून स्वतः उपाशी राही. पण बाई तुला कशातलं काही कळत नाही. मर्दांगीचा तोडा कळत नाही. आम्हा नाही कोणाला. किती सहज बोलतो आम्ही. अरे हिम्मत नाही तर बांगड्या पड. पण याच बांगडीच्या हातात शोभा घडवी जिजाई. पण बाई तुला यातलं काही कळत नाही. तो जग जिंकतो त्याच्या कामानं. घटना लिहून ठेवली देशाची, घडी बसवली विमानं. आणि घरातल्या घटना सोसते की. पण बाई तुला कशातलं काही कळत नाही. कष्टानं घामानं हाकतो आम्ही कारभार. तांदळाच्या डब्यात दडवल्या पैशानं ती लावते संसाराला. तिच्या हातभाराशिवाय जरी आमचे पान हलत नाही, तरी बाई तुला कशातलं काय. ती खळखळणारं पाणी, तुकोबांची वाणी, रडणाऱ्या लेकरांची आनंदाची गाणी. वेळ पडलं तर लेकरू पाठीवर बांधून लढणारी. तिच्याशिवाय जगणं नाही हेच आम्हाला ओळख नाही. कसं म्हणू मी बाई तुला काही कळत नाही. तुला खूप सुंदर ही कविता मला आवडली, म्हणून आज मी ही सादर केली. दीपाली ताई, माईक सुरू करा. माईक. येतोय आवाज? हो येतोय. हा, स्त्रीचं आधी काळापासून जे वर्णन केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि अर्थही 2 ओळीत सांगणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा एक जीव दुसऱ्या जीवाला आपल्या उदरामध्ये सांभाळतो आणि तो जेव्हा परिपक्व होतो तेव्हा वेलीला सुद्धा समजतं की हे परिपक्व झालंय तर ह्याला सोडायचंय. ती वेल सुद्धा सोडतेच, तशी स्त्री सुद्धा मुलाला जन्म घालते. आणि ह्या सगळ्यातनं जेव्हा तो जीव बाहेर येतो तेव्हा तो जीवही पूर्ण असतो
आणि स्त्रीमध्ये सुद्धा कोणतीही कमतरता राहत नाही, ती ही पूर्णच असते. अशी जी स्त्रीची व्याख्या केलेली आहे आधी काळापासून, त्या तिच्या हं. जननी म्हणून जी ती स्त्री आहे, त्या स्त्रीचा कायम आपण सन्मानच केला पाहिजे. एक केला दिवस नाहीये बरोबर. तिचा, तर उभं बरोबर. जीवन तिच्यावर अवलंबून आहे. आपलंच नाही, पुरुषांचंही तिच्यापासून नच पुनरुत्पादन आहे. तर तिचा सन्मान एक आई, एक माता, एक जननी म्हणून सर्वदा सदा सर्व काळ झालाच पाहिजे, असं मला बरोबर. ह्या निमित्ताने सांगावंसं वाटलं. खूप छान आहे आज पूर्ण झालं. थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आला पण छान, चांगलं झालेलं आहे. सर्वांचा मी मनापासून आभार मानते. आपल्या प्रेक्षक ज्या मैत्रिणी हा शो पाहत आहेत त्यांचं सुद्धा थँक्यू. धन्यवाद त्यांना माझ्या चर्चासत्रामध्ये. आणि जागतिक महिला दिनाच्या आपल्या दिवसाच्या खूप साऱ्या भरभरून सर्वांना शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा. शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.